पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वणी शहरातील बेलदारपुरा येथील गणेश मंदिरात पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता। यामध्ये बेलदारपुरा येथील 70 महिलांनी विजय चोरडिया यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया, प्राध्यापक दिलीप अलोने, राहुल मुंजेकर, अशोक सिंग उपस्थित होते। वणी विधानसभा क्षेत्रात भाजपाचे विजय चोरडिया यांनी विविध कार्यक्रमाचा सपाटा सुरू केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा सुरू आहे। त्यानिमित्त गवंडी कामगारांचा सत्कार, अपंगांना सायकल वाटप, महिलांना साडी वाटप, आरोग्य शिबिर, पक्षप्रवेश असे कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून असेच सामाजिक कार्यक्रम यापुढेही सुरू राहणार असल्याचे विजय चोरडिया यांनी यावेळी बोलून दाखवले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर मुने यांनी केले। एक मिनिट असेल अशा सर्व समाजातल्या सर्व घटकांसाठी म्हणून विजयबाबू चोरडिया अविरत परिश्रम घेत आहेत असे आजचे प्रमुख अतिथी, त्याचप्रमाणे गणेशजी जयस्वाल, अशोकजी, राहुलजी, आमचे मित्र आणि पत्रकार मंडळी, खरोखर अतिशय आनंदाची बाब आहे। आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस काल झाला ना, 17 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आपण सर्व अगदी मनोभावे, इथे तुम्हाला कोणीही पक्षप्रवेशाची जबरदस्ती केलेली नाही, पण भारतीय जनता पक्षाचा विचार तुमच्या मनाला पटला आणि तुम्हाला असं वाटलं की भारतीय जनता पक्षामध्ये आपण सामील व्हावं, समाविष्ट व्हावं, म्हणून आज तुम्ही प्रवेश करत आहात। आपण माझ्या लाडक्या बहिणी आहात। सध्या लाडक्या बहिणी घरोघरी पोहोचल्या असल्यामुळं आपण लाडक्या बहिणी आहात आणि काही मातृतुल्य मंडळी पण या ठिकाणी आहेत। पण एक मराठीमध्ये सुंदर म्हण आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, जिच्या हाती राजकारणाची दोरी ती भाजपला उद्धारी। नरेंद्रजी मोदी ज्यांनी या देशाची बागडोर तिसऱ्यांदा सांभाळलेली आहे, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज इथे गणेश मंदिरमध्ये होत असलेल्या प्रवेश कार्यक्रमाला इथं उपस्थित आपले आदरणीय जिल्हाध्यक्ष सन्माननीय तारेंद्रजी बोर्डे साहेब, इथं उपस्थित माझे शिक्षक, माझे गुरु, माझे मार्गदर्शक अलोनेजी, इथं उपस्थित गणेशजी जयस्वाल साहेब, माझ्यासोबत आलेले माझे सहकारी राहुलजी मुंजेकर, अशोक सिंगजी, सागरजी मुने व सर्व पत्रकार बंधू आणि या वार्डातील सर्व सन्माननीय महिला, मुली आदी सर्वांचं मी इथे खूप खूप स्वागत करतो आहे। भारतीय जनता पार्टी महिलांच्या आत्मसन्मानासाठी, त्यांच्या सशक्तीकरणासाठी नेहमी पुढाकार घेऊन राहते आहे। अनेक निर्णय महिला संबंधित वेळोवेळी पार्टी सतत घेत आलेली आहे आणि नुकताच आपल्या डेप्युटी CM सन्माननीय देवेंद्रजीनं, अजितजी पवारनं आणि एकनाथजी शिंदे आपले मुख्यमंत्री यांनी आपल्या सर्व बहिणींसाठी लाडकी बहीण योजनासारखी योजना आणली।
या योजनेमध्ये सर्वांना 1500 रुपये महिन्याचा एक हातभार, एक आधार सर्वांना लागणार आहे. वेळोवेळी या योजनेमध्ये पुन्हा वाढ होणार आहे असे त्यांनी सुचवलेले आहे. आणि या योजनेमुळं आपल्या बऱ्याच बहिणींना एक छोटंसं का न हो, फुल नाही फुलाची पाकळी त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आपल्या डेप्युटी CM देवेंद्रजी फडणवीसचं, अजितजी पवारचं आणि आपले CM श्री एकनाथजी शिंदेचं अभिनंदन करतो. आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सर्व महिलांनी, सर्व युवतींनी विश्वास दाखवला. आपण सर्व आपण सर्व अभिनंदनासाठी पात्र आहे की भारतीय जनता पार्टीच्या जे कार्यप्रणाली आहे त्यामध्ये आपण आनंदित आहे. स्वतःला आपण सुरक्षित पाहतो आहे आणि आपलं भविष्य उज्ज्वल आणि सुरक्षित राहण्यासाठी येत्या काळातही भारतीय जनता पार्टीच देशाच्या सत्तेवर आहे आणि राहणार. आपण सर्वांनी आज माझ्यावर विश्वास दाखवला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्व महिला बहिणींनी इथे आज प्रवेश घेतला. मी आपलं भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्याकडून खूप खूप स्वागत करतो आहे आणि माझ्याकडून पूर्णतः जे काही चांगले कार्य असेल ते सतत मी तुमच्यासाठी करण्यासाठी प्रयत्नशील राहील. आज या गणेश मंदिरमध्ये आपण उभो आहोत. या मंदिरामध्ये मी अनेक वेळा माझा संबंध आलेला आहे आणि इथं बरंच काम माझ्या हाताने आणि देवाच्या आशीर्वादाने झालेलं आहे. आणि आज तुम्ही सर्व एवढ्या बहिणी मला इथं भेटल्या, आई गणेशजीचा आशीर्वादच समजायचा आणि सुरुवात पक्षप्रवेशाची एक चांगली झाली. आपल्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करतो आहे.